हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 2 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क अंजलीने ईश्वरीवर घाणेरडे आरोप लावले की तुझ्या आईने माझ्या वडिलांना नादाला लावलं आणि तू माझ्या नवऱ्याला नादाला लावतीये. हे ऐकून अर्णव खूप चिडला आणि त्याने चक्क अंजलीवर हात उचलला. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसलाय. आजी तर सगळ्यात जास्त चिडलीये आणि आजीने चक्क सगळ्यांसमोर सांगितलंय, ईश्वरीची ही चूक मी पोटात घालणार नाही. मागील काही दिवसांपासून ईश्वरीचं वागणं खूप चुकतंय, त्यामुळे आजपासून या घरात ईश्वरीला आम्ही कुणीच सून मानणार नाही. अर्णव खूप चिडला आणि अर्णवने सगळ्यांना ठणकावून सांगितलं, जर तुम्ही ईश्वरीला स्वीकारणार नाही तर मी तुम्हाला स्वीकारणार नाही. तुम्ही ईश्वरीला सून मानणार नाही तर मला सुद्धा मुलगा मानायचं नाही. त्यामुळे सगळेच खूप घाबरलेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अंजली हॉलमध्ये येते आणि जोर जोरात ओरडू लागते, ईश्वरी ईश्वरी लवकर खाली ये, लवकर खाली ये. मामी हे सगळं लपून ऐकत असते. आजी, आकाश, मामा सगळे तेथेच बसलेले असतात. आजी विचारते, अंजू काय झालंय? आत्ता तर तुझा मूड किती छान होता आणि अचानक तू इतकी का चिडलीयेस, आरडाओरडा का करतीयेस? तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव रूमच्या बाहेर येतात. अंजली चिडून म्हणते, ईश्वरी आत्ताच्या आत्ता खाली ये. ईश्वरी खाली येते. अर्णव तिला सावकाश चालायला सांगतो. ईश्वरी आणि अर्णव खाली येतात. तेवढ्यात राजेश सुद्धा तेथे येतो आणि जसं काय मी खूप साधा भोळा आहे असा आव आणतो. ईश्वरी ही अंजलीला विचारते, काय झालं ताई? अंजली तिला जाब विचारते, आम्ही घरात कुणी नसताना तू यांच्या रूममध्ये एकटी गेली होतीस का? ईश्वरी आणि अर्णवला जबर धक्काच बसतो. ईश्वरी अर्णवकडे पाहते. कोणाला काहीच कळत नाही अंजली हे काय बोलतीये. आणि मग अंजली चिडून म्हणते, अर्णवकडे काय पाहतेस? मला उत्तर दे. घरात कुणी नसताना तू यांच्या रूममध्ये का गेली होतीस? ईश्वरीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. ती अंजलीला सांगू शकत नाही की मी त्यांची परीक्षा घ्यायला गेले होते, त्यांची मेमरी खरंच गेली की नाही हे शोधायला गेले होते. ईश्वरी गप्प बसते. आणि मग राजेश म्हणतो, अंजली मॅडम तुम्ही हे काय करताय? मी तुम्हाला फक्त एक साधी गोष्ट सांगितली आणि तुम्ही इतका मोठा सीन का क्रिएट करताय? अंजली चिडून म्हणते, ओ तुम्ही गप्प बसा. आणि ती ईश्वरीला आणि अर्णवला जाब विचारते, तुमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे रे? तुम्ही माझ्या नवऱ्याला का त्रास देताय? तुम्ही दोघे हेच सिद्ध करायला चालला होता ना की माझ्या नवऱ्याची नजर वाईट आहे, तो ईश्वरीवर वाईट नजर ठेवतो. हेच तुम्हाला सिद्ध करायचं होतं ना. म्हणजे सिद्ध झालं की तुम्ही राजेशला घराबाहेर काढायला मोकळे. अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. राजेश सासूतपणाचा आव आणतो की मी तर असं काहीच नाही म्हटलो, अंजली मॅडम असं का बोलताय? आणि वल्लरी हे सगळं ऐकून चांगलीच खुश होते आणि म्हणते, लोहा गरम आहे, हातोडा मारायची वेळ आली आहे. ईश्वरी आणि अर्णव खूप दुःखी होता. राजेश म्हणतो, अंजली मॅडम मी तुम्हाला एक नॉर्मल गोष्ट सांगितली, तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढालाय. असं काहीच नाहीये. अर्णव आणि ईश्वरी राजेशकडे पाहतात. राजेश म्हणतो, अहो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ना, तुम्ही त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप लावताय, पण जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता, मी येथे नव्हतो, तेव्हा त्यांनी आपल्या कन्नूला किती छान सांभाळलं, कन्नूला किती जीव लावला. मग ते असं का करतील? तेवढ्यात मामी पुढे येते आणि म्हणते, नाही जावे बापू, त्यांनी काय कन्नूला नीट सांभाळलेलं नाहीये. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अर्णव चिडून विचारतो, मामी हे काय बोलतेस तू? मामी म्हणते, फक्त बोलत नाही, सिद्ध करून दाखवते, थांबा थोड्या वेळ. असं म्हणून मामी घराबाहेर जाते. सगळ्यांना कळतच नाही की मामी हे काय बोलत होती. आणि तेवढ्यात मामी कन्नूचा तुटलेला स्ट्रोलर घेऊन तेथे येते आणि सगळ्यांना हे स्ट्रोलरचं तुटलेलं चाक दाखवून म्हणते, हे पहा कन्नूचा स्ट्रोलर तुटलाय. आता या प्रश्नाचं उत्तर या दोघांनीच द्यायचं, या स्ट्रोलरचं चाक कसं काय तुटलं? अर्णव आणि ईश्वरीला खूप टेन्शन येतं. मामा, मामी, आजी, अंजली, राजेश यांना प्रश्न पडतो की स्ट्रोलरचं हे चाक कसं काय तुटलं असेल. आणि वल्लरी या दोघांना जाब विचारते, आता बोला ना, आता का तुमची दातखीर बसलीये? एवढा वेळ तर म्हणत होता की आम्ही कन्नूला खूप छान सांभाळलंय, मग या स्ट्रोलरचं चाक कसं काय तुटलं? अर्णव आणि ईश्वरी गप्प बसतात. राजेश मनातल्या मनात विचार करतो, वा मामी वाह, जिओ, काय भारी मोके पे चौका मारलाय मामी, एक नंबर. ईश्वरी खूप दुःखी होते. अंजली चिडून म्हणते, हे काय केलं तुम्ही माझ्या बाळाला? माझ्या बाळाला पाडलं बिडलं तर नाही ना? तर आजी म्हणते, अंजली हे काय बोलतेस तू? ते दोघे कन्नूला का पाडतील? असं काही पण बोलू नको.
तर अंजली म्हणते, नाही नाही नाही, माझा यांच्यावर विश्वास नाही आहे. अहो चला, आपण कन्नूला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ, तिचं स्कॅन करून घेऊ, तिला कुठे मुक्का मार लागला की काय. अंजली जाऊ लागते. अर्णव तिच्यावर जोरात ओढतो. ताई गप्प बस, काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का, आम्ही काहीच केलेलं नाहीये, कन्नूला काहीच लागलेलं नाहीये. मी तुला सगळं सत्य सांगतो आणि मामी तू सुद्धा ऐकून घे नेमकं काय घडलंय. असं म्हणून अर्णव सगळ्यांना सत्य सांगतो. ईश्वरी ही काही किचनमध्ये पडलेली नाहीये. काल जेव्हा मी माझ्या रूममध्ये होतो आणि कन्नू माझ्याजवळ होती तेव्हा चुकून या स्ट्रोलरला माझा धक्का लागला. हा स्ट्रोलर जिन्यावरून खाली पडला तर ईश्वरी किचनमध्ये होती. तिला असं वाटलं या स्ट्रोलरमध्ये कन्नू आहे, त्यामुळे ती धावत पळत आली कन्नूला वाचवायला. तेव्हा ती घसरून पडली आणि तिचं शोल्डर डिस्लोकेट झालंय. आणि तुम्ही तिच्यावरच आरोप लावताय की तिने हे सगळं केलंय. कन्नूला आम्ही खूप छान सांभाळलंय. आमची सगळी कामं मागे ठेवून आम्ही फक्त कन्नूचा सांभाळ करत होतो. कन्नूशिवाय दुसरं कोणतं काम केलं नाही, दुसरा कोणता विचार केला नाही. आणि तूच आमच्यावर इतके घाणेरडे आरोप लावतीयस की आम्ही कन्नूला पाडलं असेल, तुला सांगितलं नाही आणि तिचं स्कॅन करायला चालली आहे. अंजलीची बोलतीच बंद होते. मामीची सुद्धा बोलती बंद होते. अर्णव अंजलीला ठणकावून सांगतो, मिस इंदोरवर असे घाणेरडे आरोप लावायचे नाही. तिने उलट कन्नूसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, स्वतःचा हात खचता खांदा मोडून घेतलाय. तिच्याबद्दल असं बोलायचं नाही. मामी चिडून म्हणते, तुझं ठीक आहे रे, पण या ईश्वरीचं काय. ईश्वरी दुःखी होऊन म्हणते, मामी काय बोलताय तुम्ही, माझी काय त्या छोट्या बाळाबरोबर दुश्मनी असणार आहे का. अंजली चिडून म्हणते, तुझी नाही, तुझी त्या कन्नूबरोबर दुश्मनी नाहीये, पण माझ्या नवऱ्याबरोबर तर आहे, राजेश बरोबर तर आहे, म्हणूनच तू हे सगळं केलंस. तुझ्या आईने आमच्या बाबांना नादाला लावलं आणि तू माझ्या नवऱ्याला नादाला लावतीयस. हे ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णव जोरात ओरडतो, ताई, आणि चक्क तिच्यावर हात उचलतो. अर्णवने चक्क अंजलीवर हात उचलला हे पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अंजलीला खूप वाईट वाटतं. आजी, ईश्वरी, राजेश, मामा, मामी, आकाश कोणाचाच विश्वास बसत नाही की अंजलीवर चक्क अर्णवने हात उचललाय. अर्णव हा अंजलीकडे रागारागाने पाहत असतो. अंजलीला खूप वाईट वाटतं. राधेशसुद्धा मला मोठा धक्का बसलाय असं नाटक करतो. मामी तर तोंडाला हातच लावते. सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. ईश्वरीचा सुद्धा विश्वास बसत नाही की अर्णवने रागाच्या भरात चक्क अंजलीवर हात उचललाय. अर्णवला सुद्धा वाईट वाटतं. तो स्वतःला सावरतो आणि मी हे काय करून बसलो असं त्याला वाटतं. आणि मग अंजली म्हणते, पाहिलं का आजी, स्वतःच्या बायकोसाठी हा हे काय करतोय. त्याने चक्क माझ्यावर हात उचलला आज, स्वतःच्या मोठ्या बहिणीवर. अर्णव चिडून म्हणतो, कारण माझ्या बहिणीचं डोकं ठिकाणावर नाहीये. ती काय बोलतीये, कसं वागतीये तिला कळत नाहीये, म्हणून रागाच्या भरात माझ्याकडून हे झालं. आणि तू सगळे आरोप लावते ना आमच्यावर, तुला माहितीये का मिस इंदोरने हे सगळं का केलं. मिस इंदोरने हे सगळं केलं कारण. तेवढ्यात मामी म्हणते, का केलं, कारण तुमचा जावई बापूंवर संशय आहे ना, त्यामुळे तुम्ही हे सगळं केलं. अंजली म्हणते, हो खरंय मामी, कारण हा जो अर्णव आहे ना तो पूर्णपणे बदललाय. जेव्हा त्याचं ईश्वरीशी लग्न झालेलं नव्हतं तेव्हा हाच अर्णव मला आईच्या जागी मानायचा. मंदिरात माझ्या पायाला लागलेला असताना मला उचलून तो मंदिरात घेऊन गेला होता. आणि आज त्याचं लग्न झालंय आणि या ईश्वरीसाठी तो त्याच आईच्या जागी असलेल्या बहिणीवर हात उचलतोय, तिच्याशी असं बोलतोय. अर्णव चिडून म्हणतो, स्टॉप इट ताई, बस झालं. तू ना पुन्हा पुन्हा तेच बोलतीयेस. खरं काय ते जाणून न घेता खोटे नाटे आरोप लावतीयेस. आणि जे काही झालं ते आपल्या बाबांमध्ये आणि ईश्वरीच्या आईमध्ये झालं. त्याच्याबद्दल आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीये. ईश्वरीची आई ही अपराधी आहे. याच्यासाठी तुझ्याकडे कोणते पुरावे, ते तू कसे सिद्ध करणार. उगाचच त्यांच्यावर खोटे नाटे आरोप लावू नको. त्यांनी हे काहीच केलेलं नाहीये. आणि आज मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय, मी माझ्या बायकोबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही. तू माझ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतेय आणि मी गुपचूप ऐकून घ्यावं, तुला इज्जत द्यावी असं तुला वाटतंय का, तर असं होणार नाही. मी माझ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय खपवून घेणार नाही. तुला माहिती आहे का इथे नेमकं काय झालं होतं. अंजली चिडून म्हणते, मला नाही ऐकायचंय. जसं तू तुझ्या बायकोबद्दल एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही, तसंच मी सुद्धा माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. अरे माझ्या नवऱ्याची काय चूक आहे. जेव्हा त्यांना बरं वाटत होतं अपघाताआधी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर घाणेरडे आरोप करतच होता. त्यांचं सत्य समोर आणण्यासाठी कट कारस्थानं करत होता.
आणि आता त्यांच्या बिचाऱ्यांची मेमरी गेली आहे, त्यांना काही आठवत नाही आहे, काय अवस्था झाली आहे पहा त्यांची. आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांचं सत्य समोर आणण्यासाठी हे सगळं करताय, कटकारस्थानं करताय. तुमची काय दुश्मनी त्यांच्याबरोबर? अर्णव चिडून म्हणतो, ताई तुला कळतच नाहीये, या दोघांमध्ये बाचाबाची होते तर राजेश जोरात ओरडतो, शांत बसा सगळे. अंजली मॅडम तुम्ही खरंच खूप मोठी चूक करताय, यात अर्णव सर आणि ईश्वरी मॅडमची काहीच चूक नाहीये. अहो अर्णव साहेब किती चांगले आहेत, त्यांनी माझ्यासाठी काय काय केलंय, मला बँगलोरला जाण्याची संधी दिली. ईश्वरी मॅडम माझी काळजी घेतात, मी तुमच्यासमोर हात जोडतो. पण हे वाद घालू नका, या सगळ्यांचा मला खूप त्रास होतोय, हे सगळं मला सहन होत नाहीये. माझ्यामुळे या घरात वाद होत आहे, हे मला आवडत नाहीये. अंजली गप्प बसते. राजेश सगळ्यांना हात जोडून गप्प बसायला सांगतो आणि मग आजी सगळ्यांवर चिडते आणि म्हणते, या घरात सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. प्रत्येकाने एकमेकांवर आरोप करायचे, त्यावरून भांडत बसायचं, आरडाओरडा करायचा, हे यानंतर चालणार नाही. आणि घरातील एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा चुका करते आणि त्या व्यक्तीच्या चुकांवर पांघरून घातलं जात आहे, हे सुद्धा मला दिसतंय. आणि आजी ही चक्क ईश्वरीवर आरोप करते आणि म्हणते, अर्णव तुझी बायको ईश्वरी एकानंतर एक चुका करतीये, त्या सगळ्या चुका मी आजपर्यंत पोटात घातल्या, पण आता नाही. ईश्वरीने जे काही केलंय ते अतिशय चुकीचं केलंय. अंजली चुकीचं बोलत नाहीये, त्यामुळे आजपासून या घरात ईश्वरीला कुणीही सून असल्याचा मान देणार नाही. आम्ही तिला सून मानणार नाही. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. अंजली मामी खुश होतात, ईश्वरी रडू लागते आणि मग अर्णव खूप चिडतो आणि आजीला जाब विचारायला जातो, तर ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, नाही सर शांत रहा, काही बोलू नका. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदोर नको थांबू मला, तू शांत रहा, तुझ्यावर अन्याय होतोय आणि हा अन्याय मी नाही सहन करू शकत. हे लोक काय बोलताय, त्यांना तरी कळतंय का? अगं तुझी काही चूक नसताना सगळं प्रकरण काय आहे ते समजून न घेता फक्त तुझ्यावर खोटे आरोप लावायचे, तिला शिक्षा सुनवायची, तुला त्रास द्यायचा, एवढंच करताय हे सगळं. आणि आता मी हे सहन करणार नाहीये. ईश्वरी रडू लागते. अर्णव चिडून म्हणतो, तुम्ही जर ईश्वरीला सून असल्याचा मान देणार नाही, तिला सून मानणार नाही, तर मला सुद्धा या घरचा आणि तुमचा मुलगा मानू नका. अंजली, आजी, मामा, मामी, राजेश या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अर्णव सगळ्यांना ठणकावून सांगतो, जोपर्यंत तुम्ही ईश्वरीला सून मानत नाही तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आपलं मानत नाही. आपला संबंध संपला. असं म्हणून अर्णव रागारागाने तेथून निघून जातो. घरचे सगळे खूप टेन्शनमध्ये येतात, कारण अर्णवच त्यांच्या घरचा सर्व आहे आणि त्यानेच आपल्याशी संबंध तोडले म्हणजे आपलं काही खरं नाही हे त्यांना समजलेलं असतं. अंजली खूप चिडते की या अर्णवने ईश्वरीसाठी आपल्याशी संबंध तोडले आहेत. अंजली रागारागाने रूममध्ये निघून जाते. मामाला वाईट वाटतं, आजीला समजतं की तिने उगाचच जास्त शहाणपणा केला आहे. मामी मात्र भलतीच खुश होते की घरात धिंगाणा झाला म्हणजे तिला आनंद झालेला असतो. इकडे ईश्वरीच्या माहेरी सुप्रिया शुब्बूजवळ येते आणि शुब्बूला विचारते, काय रे शुब्बू, तुला काही औषधं चालू आहेत का? शुब्बूला मोठा धक्काच बसतो. शुब्बू म्हणतो, नाही. नाही म्हणजे हो, तू का असं विचारतेस? सुप्रिया सांगते, नाही आज सकाळी ना एक औषधाचं खूप मोठं पार्सल आपल्या घरी आलंय, तुझं नाव होतं त्याच्यावर. मला सुद्धा हाच प्रश्न पडला की इतका धडधाकट मुलगा आणि त्याला ही कसली औषधं आली आहे, सांग बरं, आहे का तुझी औषधं ती? तर शुब्बू सांगतो, हो हो माझीच औषधं आहेत. सुप्रिया म्हणते, ठीक आहे, मी ती किचनमध्ये ठेवली आहेत, ते पार्सल घे. शुब्बू म्हणतो, ओके. सुप्रिया विचारते, अरे तू मला सांगितलं नाही ती औषधं कशाची आहेत? तर शुब्बू म्हणतो, काय ना ती ना माझे हेअर लॉसची औषधं आहेत, केस गळताय ना माझे, त्याच्या गोळ्या आहेत, मी कोणाला सांगत नाही, नाहीतर सगळे चेष्टा करतात ना म्हणून. सुप्रिया हसू लागते आणि म्हणते, असं आहे का, ठीक आहे, मी सुद्धा कोणाला सांगणार नाही, किचनमध्ये पार्सल ठेवलंय तेवढं घेऊन टाक. शुब्बू म्हणतो, ठीक आहे काकू. सुप्रिया तेथून निघून जाते. शुब्बूला खूप टेन्शन येतं. शुब्बू चिडून म्हणतो, आई बाबांनी हे खूप चुकीचं केलं, ते पार्सल येथे पाठवण्याची काय गरज होती? त्या गोळ्या खूप वाईट आहेत, मी त्या गोळ्या नाही घेणार. त्या गोळ्या घेतल्या की माझं नम्रतावरचं प्रेम कमी होतं आणि मला नम्रतावर प्रेम करत राहायचंय. मी तिच्यावरचं माझं प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही. मी त्या गोळ्या घेणार नाही. माझं नम्रतावर खूप प्रेम आहे, माझ्या एवढं प्रेम नम्रतावर कुणीच करू शकत नाही. असा विचार करून हा शुब्बू पुन्हा एकदा सायकोसारखं वागू लागतो. म्हणजे ह्या शुब्बूच्या गोळ्या आहेत, तो जो सायको झालाय त्याचा तो सायकोपणा कमी करण्यासाठी, पण तो या गोळ्या घेणार नाही
म्हणजे नम्रताबद्दलचं त्याचं जे ऑब्सेशन आहे, त्याचा जो सायकोपणा आहे तो दिवसेंदिवस वाढतच जाईल एवढं मात्र खरं. आणि इकडे अंजली तनफन करत आपल्या रूममध्ये येते. राजेश तिच्या मागे मागे येतो. मामीसुद्धा दरवाजात उभं राहून हे सगळं ऐकत असते. राजेश म्हणतो, अंजली मॅडम तुम्ही हे सगळं काय केलं? मी तुम्हाला एक नॉर्मल गोष्ट सांगितली. मला माहीत नव्हतं की तुम्ही बाहेर जाऊन इतका मोठा गोंधळ घालाल. नाहीतर मी हे सगळं तुम्हाला सांगितलंच नसतं. मामी हे सगळं ऐकत असते आणि विचार करते, मेमरी गेल्यापासून हा राजेश तर संतच झालाय. राजेश म्हणतो, अंजली मॅडम तुम्ही हे जे केलंय ना ते खूप चुकीचं केलंय. अर्णव साहेब आणि ईश्वरी मॅडम खूप चांगले आहेत. अंजली चिडून म्हणते, तुम्ही गप्प बसावं. तुम्हाला एक तर काही आठवत नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. तेवढ्यात मामी आतमध्ये येते आणि म्हणते, अंजली एकदम बरोबर बोलतेस तू. आणि ईश्वरीबरोबर तू जे काही केलं ना ते अगदी योग्य आहे. एक दिवस ती ईश्वरी आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढून राहील. तर अंजली चिडून म्हणते, तिला का ते एवढं सोपं वाटलं का? मामी म्हणते, नाही एवढं सोपं नाहीये. पण पाहिलं ना त्या ईश्वरीसाठी अर्णवने आपल्या सगळ्यांशी संबंध तोडले. अर्णव आपल्याशी कसा वागत होता आणि तो दिवस दूर नाहीये की त्या ईश्वरीला घरात ठेवून तो आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढेल. म्हणून मी तुला म्हणतीये अर्धी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे. लवकरात लवकर हे सगळं कर. तर राजेश म्हणतो, ओ मामी आधीच त्या इतक्या चिडल्यात, आता तुम्ही त्यांना आणखीन भडकून देऊ नका, असं बोलू नका. तर मामी म्हणते, जावई बापू मी जे बोलते ना ते अगदी योग्यच बोलतीये. तुम्ही तुमच्या नाही तर तुमच्या बायकोच्या, तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करा. ती ईश्वरी ना एक दिवस सगळं स्वतःच्या नावावर करून घेईल आणि आपल्या सगळ्यांना आहे ना रस्त्यावर भीक मागायला लावेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. अंजली चिडून म्हणते, राजेश तुम्हाला काही आठवत नाहीये. आज जर तुम्हाला सगळं आठवत असतं ना तुमचा अपघात झाला नसता. तर ईश्वरीवर जे सगळे आरोप लागले ना ते सगळे आरोप तुमच्यावर लागले असते. सगळ्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं असतं. त्यामुळे तुम्ही तर त्यांची बाजू घेऊच नका. तुम्ही काही बोलूच नका. राजेश म्हणतो, अंजली मॅडम मला हे बिलकुल आवडत नाहीये. तुम्ही जे बोलताय ना ते मला बिलकुल आवडत नाहीये. तुम्ही असं प्लीज करू नका. तुम्ही राघव साहेब आणि ईश्वरी मॅडमशी भांडू नका. ते खूप चांगले आहेत. अंजली म्हणते, मी तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला काही आठवत नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. आणि मामी म्हणते, खरे जावई बापू तुम्ही त्या अर्णव आणि ईश्वरीवर विश्वास ठेवू नका. ते तुम्हाला फसवताय. तुमच्याबरोबर खूप वाईट वागताय. राजेश मनातल्या मनात विचार करतो, भांडा अजून भांडा. कारण तुम्ही जेवढे भांडाल ना तेवढा माझा फायदा होईल. पण आता मला हे चांगुलपणाचं नाटक करावंच लागणार आहे ना. म्हणजे एकीकडून आग लावायची, पेट्रोल वतायचं आणि दुसरीकडून पाण्याच्या नावाखाली आणखीन जास्त पेट्रोल वतायचं. आता येथील आग तर भडकली आहे. आता अर्णव आणि माझ्या इंदोरी जिलेबीच्या रूममध्ये जातो आणि त्यांच्यासमोर चांगुलपणाचं नाटक करतो. असा विचार करून राजेश तेथून बाहेर पडतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये येतात. अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदोर हे खूप अति होतंय. घरचे जे काही तुझ्याबरोबर वागताय ना ते मला आवडत नाहीये. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही शांत व्हा. तुम्ही इतकी चिडचिड करू नका. तेवढ्यात मामा तेथे येतो. दरवाजा लावून घेतो. राजेश पण तेथे येतो आणि बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत असतो. मामा म्हणतो, तुम्ही दोघे हे बाहेर काय करत होता? आणि मला जेव्हा तुम्ही हा प्लॅन सांगितला होता ना की राजेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा तेव्हाच मला शंका वाटली होती की हा प्लॅन आपल्यावर उलटू शकतो. आणि शेवटी तेच झालं. हा प्लॅन आपल्यावर उलटला. त्या राजेशचा खरा चेहरा तर सगळ्यांसमोर आलाच नाही. उलट ईश्वरीवर सगळेजण चिडले. तिच्याशी सगळे संबंध तोडले. तुम्हाला म्हणत होतो हे करू नका. अर्णव चिडून म्हणतो, तू येथे हे सगळं बोलतोय, खाली तर गप्प बसला होता. मामा म्हणतो, मग मी काय बोलायचं होतं? मी काय सगळ्यांना सांगायचं होतं? या प्लॅनमध्ये मी सुद्धा सामील होतो. अरे घरातील कोणालाच हे सत्य माहीत नाहीये. मग सांगून तरी काय फायदा? मी बोलल्याचा काहीच फरक पडला नसता. राजेश हे सगळं ऐकत असतो. आणि इकडे नम्रता ही तिच्या क्लाउड किचनमध्ये असते. काहीतरी काम करत असते आणि मस्त गाणं सुद्धा गुणगुणत असते. तेवढ्या शुभू तेथे येतो आणि नम्रताला म्हणतो, अरे वा ना मॅडम आज तर तू चांगल्या मूडमध्ये दिसतीयेस. नम्रता विचारते, का? तुला असं का वाटलं? तर शुभू सांगतो, अगं इतकं छान गाणं गुणगुणतीयेस. मग चांगल्या मूडमध्ये असल्याशिवाय गाणं गुणगुणतीये का? नम्रता विचारते, काय मी खरंच गाणं गुणगुणत होते का? शुभू सांगतो, वा रे वा. जेव्हा माणूस प्रेमात पडतो ना तेव्हा असंच वागतो. तो काय करतोय कसं करतोय त्याला काही कळतच नाही. तो गाणं गुणगुणत होती तरी तुला कळतच नव्हतं. नम्रता खूप खुश होते. शुभू म्हणतो, मी तर देवाचे आभार मानतोय. जेव्हापासून तुझं आणि स्कायचं भांडण मिटलंय ना तेव्हापासून तुम्ही दोघे खुश आहात. आणि देवाने करावं की तुमच्यात पुन्हा कधीच भांडण होऊ नये. तुम्ही दोघांनी असंच खुश राहावं. तर नम्रता म्हणते,
हो खरंय, तुझ्यासारखा मित्र जर आयुष्यात असेल ना, तर आमच्यातील गैरसमज कधीच टिकणार नाही. आम्ही दोघे नेहमी खुश राहू. खरंच तू आमचा खूप चांगला मित्र आहे. असाच आमच्या आयुष्यात राहशील ना, तर शुभू म्हणतो, हो, मित्र म्हणून राहील, पण आशिक म्हणून. नम्रताला मोठा धक्काच बसतो. नम्रता विचारते, हे काय बोलतोयस तू शुभू? शुभू हसू लागतो आणि म्हणतो, अगं बाई, चेष्टा करत होतो, एवढं काय सिरियस होतीये? तेवढ्यात नम्रताला आकाशचा कॉल येतो. नम्रता म्हणते, आकाश सरांचा कॉल, मी बोलून येते. नम्रता बाजूला बोलायला जाते आणि मग शुभू तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि म्हणतो, नमे ढमे, आज चेष्टेत का होईना मी तुला सांगितलंय की मी तुझा आशिक आहे आणि फक्त हा आकाश आपल्यामध्ये ना, म्हणून तू माझ्यापासून दूर आहे. पण लवकरच हा आकाश आपल्यापासून कायमचा दूर जाईल, ढगात जाईल, जेथून तो परत कधीच येऊ शकत नाही. मग त्यानंतर तू फक्त माझी, मी फक्त तुझा, आपण दोघे एकमेकांचे. म्हणजे या शुभूने ठरवलंय की आता आकाशला आपल्या रस्त्यातून कायमचं दूर करायचं. आणि वल्लरीसाठी हा जबर धक्का असेल, कारण वल्लरीने आजपर्यंत अनेकांचे जीव घेण्याचे प्रयत्न केले आहेत आणि आता या शुभूने तिच्याच मुलाचा जीव घेण्याचा विचार केला आहे. त्यामुळे वल्लरीवर मोठं संकट येणार आहे, एवढं मात्र खरं. आणि इकडे मामा अर्णव आणि ईश्वरीला समजावून सांगतो, आता तुम्ही शांत बसायचं, काहीच करायचं नाही. अर्णव चिडून म्हणतो, मामा हे तू काय बोलतोय? आम्ही शांत बसायचं? तो राजेशसारखा नालायक माणूस घरात असताना आम्ही शांत बसायचं? अरे त्याने काय नाही केलंय, एक तर फसून माझ्या बहिणीशी लग्न केलं, मग एवढे फ्रॉड केले, त्या शलाका पाटीलचा खून केला, मग ईश्वरीशी लग्न करण्याचा घाट रचला होता, ते रिया प्रकरण, मग हे अपघात प्रकरण, एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आम्ही गप्प बसायचं का? मामा चिडून म्हणतो, हो गप्प बसायचं, काहीच करायचं नाही. राजेश हे सगळं ऐकून खूप खुश होतो. मामा ईश्वरी आणि अर्णवला समजावून सांगतो, तुम्ही जर काहीही करण्याचा प्रयत्न केला ना, तरी घरातील सगळे तुम्हाला चुकीचं समजतील, तुम्ही चूक करताय असं म्हणतील. त्यामुळे आता शांत राहा, वेळ आल्यावर आपण काहीतरी प्लॅन बनवू. पण आता तुम्ही त्या राजेश विरुद्ध काहीही केलं तर ते तुमच्यावरच उलटेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होईल, एवढं लक्षात ठेवा. अर्णव आणि ईश्वरीला हे समजतं. राजेश चांगलाच खुश होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. राजेश एकानंतर एक भारी प्लॅन बनवतोय आणि ईश्वरी अर्णवकडे त्याच्या प्लॅनला सामोरं जाण्यासाठी कोणताही काउंटर प्लॅन नाही आहे, ते पूर्णपणे हतबल झाले आहेत, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, राजेश ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये येईल आणि त्यांना म्हणेल, मला खूप माफ करा, माझ्यामुळे आज तुमच्यात पुन्हा एकदा वाद झाला, भांडण झालं, पण मी तुम्हाला दोघांना वचन देतो, आज नंतर माझ्यामुळे या घरात पुन्हा कधीच भांडण होणार नाही, अंजली मॅडम आणि तुमच्यात कोणता वाद होणार नाही. असं म्हणून राजेश बाहेर जात असेल आणि दरवाजात उभा राहून विचार करेल, वा राजेश वा, ॲक्टर असावा तर तुझ्यासारखा एकदम भूमिकेत घुसणारा आणि पुन्हा कधीच बाहेर न निघणारा. खरंच राजेशची ॲक्टिंग एक नंबर आहे, यात शंका नाही. अर्णव हा घरातील सगळ्यांना गोळा करेल आणि त्यांना सांगेल, आज खूप मोठा इव्हेंट आहे, मी ईश्वरी फॅब्रिक नावाचं नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. पण आजी चिडली आहे, त्यामुळे आजी म्हणेल, नाही अर्णव, आम्ही नाही येणार. अर्णव त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल, हा आपल्या कंपनीचा इव्हेंट आहे, तुम्ही सगळ्यांनी यायला हवं, तुम्ही सगळ्यांनी तेथे या, मला आशीर्वाद द्या, अशीच माझी इच्छा आहे. पण आजी म्हणेल, ठीक आहे, तुझी अशी इच्छा असेल ना तर आम्ही तेथे येऊ, पण माझी एक अट आहे, तू हे जे ईश्वरी फॅब्रिक्स हे नाव ठेवलंय, हे नाव चेंज कर, त्याला वेगळं नाव दे, तरच मी तेथे येईल, आम्ही सगळे तेथे येऊ. अर्णव खूप चिडणार आणि म्हणेल, नाही, हे होणार नाही, मी हे नाव चेंज करणार नाही. त्यामुळे सर्वांना खूप राग येईल. आजी चिडून म्हणेल, जसा तुझा हा निर्णय फायनल आहे ना, तसा आमचा सुद्धा निर्णय फायनल आहे. जर तू हे नाव चेंज करणार नाहीये तर आम्ही सुद्धा तेथे येणार नाही. अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटणार. म्हणजे आता आजीसुद्धा ईश्वरीच्या विरोधात गेली आहे आणि आजीचं विरोधात जाणं ईश्वरी आणि अर्णवसाठी खूप वाईट आहे, वेदनादायक आहे, एवढं मात्र खरं. मग आता ईश्वरी आणि अर्णव खरंच या नवीन प्रोडक्टचं नाव चेंज करतील का? अर्णवला ईश्वरी म्हणू शकेल का? अर्णव यासाठी हो म्हणणार का? या ईश्वरी फॅब्रिकचं कर्णिका फॅब्रिक होईल का?
हे पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.